की इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी की एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं नाही, इलॅबोरेट करायचंय. बाबा कसं वाटतंय? हां चांगलं. बघ बघ. अभिज्ञाला एका शब्दात डिस्क्राईब करा. कडू अडकला. राग आल्यावर अभिज्ञा काय करते? तिला खूप राग आला तर ती रडतेच. आकांड तांडव करते. मेहुलच्या आजारपणाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मला खूप दडपण आलं होतं की आई बाबांना कसं सांगायचं. इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं की आपण ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू. हॅलो नमस्कार. आज एक वेगळं इंट्रोडक्शन आहे. मी उदय भावे आणि हेमांगी भावे यांची लेक अभिज्ञा भावे. माझी खरं तर खूप मनापासून इच्छा होती की माझा इंटरव्ह्यू माझ्या आईबाबांबरोबर व्हावा, कारण आईबाबा माझे असे कधीच कॅमेऱ्याच्या समोर आलेले नाही आहेत. आज राजश्री मराठीने हा योग आमच्यासाठी आणलेला आहे आणि सगळं जुळून आलेलं आहे. आईबाबासुद्धा इंडियामध्ये आहेत आणि मलासुद्धा वेळ काढता आला आहे, त्याच्यामुळे आम्ही आता मस्त इंटरव्ह्यू करणार आहोत. बाबा तर पहिलं बाबांना मी ताकीद दिली की इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी की एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं नाही, इलॅबोरेट करायचंय. बाबा कसं वाटतंय? हां चांगलं. बघ बघ. चांगलं म्हणजे कसं वाटतंय? चांगलं म्हणजे आपण ह्याच्यापूर्वी कधी असं हे केलेलं नाही, तर एक नवीन काहीतरी वाटतंय. नवीन वाटतंय. पण मग मला सांगा, आता हा मला खूप म्हणजे ह्याचं उत्तर खरं तर मला माहिती आहे, पण मला असं वाटतं प्रेक्षकांनाही कळावं की माझ्यात हे जे गुण आलेत हे कोणामुळे आलेत? नाही माझ्याकडे तरी शोधायला लागतं. हो ना. कुठून आले ते प्रश्नच आहे हा. कारण म्हणजे मी तशी स्टेजवरती वगैरे पण मी खूप हे आहे, म्हणजे बिलकुलच फ्री नाही आहे, खूप कॉन्शियस आहे मी. मला असं मी बोलू शकते, 1000 माणसांसमोर मी उभं राहून बोलू शकते, तो कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे. टीचर आहे म्हणजे होती आधी, आता ती रिटायर झाली आहे, पण तरीही आय थिंक आपण हे जे असं हा जो तुझ्याकडे आलेला गुण आहे ना, की आपण म्हणू की त्याला डान्स करणं किंवा अभिनय किंवा हे वगैरे माझ्यामध्ये बिलकुलच नाही आहे. म्हणजे ह्याच्यापासून मी कोसो दूर आहे. हे इथूनच आलं असलं तर काहीतरी जेनेटिक. कारण बाबा लहानपणी बरंच हे मी ऐकलेलं सुद्धा आहे. बाबा तुम्ही काय काय करायचं लहानपणी सांगा? लहानपणी आम्ही काय नाटकं बसवायचे आणि म्हणजे काय ते कुठे स्टेजवर होत ना होत आमचं आपलं तुमचं चालू राहायचं. आणि बाबा मला असं वाटतं मिमिक्री खूप छान करतात, हे मला लहानपणापासून माहिती होतं. हो त्यांच्या पण ते त्या पर्टिक्युलर ह्याच्या म्हणजे एक कुठलं तरी एक व्यक्तिमत्व समोर आलं की त्याच्याप्रमाणे ते काय लोकांना समजणार नाही, पण त्याच्या तो ग्रुप पाहिजे. म्हणजे तुमच्या मित्रांमधलं एक मिमिक्री, हा असा आहे तो तसा आहे. किंवा त्यांचे शाळेतले सुद्धा काही शाळेतले शिक्षक असतील. ऍक्च्युली काय झालं त्याच्या म्हणजे नंतर जॉबमुळे मी बाहेर गेलो त्यामुळे या गोष्टीपासून एकदम कट झालो. पण तुम्हाला इंटरेस्ट होता? इंटरेस्ट तर अजूनही ते तर आहे. ओ गॉड, ही ऑडिशन आहे की काय बाबांची? नाही म्हणजे इंटरेस्ट अजूनही आहे, पण फक्त काय तसा ग्रुप एकत्र यायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तसं वातावरण बदलायला पाहिजे, नंतर आपण. पण कला क्षेत्राची ओढ कायमच. आता ते क्षेत्र कसलं ते मला माहित नाही, पण ह्याच्यात आहे. मला असं वाटतं आजी पण त्यात खूप खारीचा नाही मोठा वाटा होता, कारण माझी आजी पण खूप मला म्हणजे अशी नाही, पण ती नटवी होती, म्हणजे तिला छान नटायला आवडायचं आणि मला ती गोष्ट एवढी आवडायची की वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा जेव्हा ती साडी काढायची त्याच्याबरोबर मॅचिंग ब्लाऊज काढायची, मला इतकं कौतुक वाटायचं. आणि मला असं नेहमी आजही वाटतं की ते सगळे गुण माझ्यात आलेले आहेत, इकडनं मिक्स आणि आजीकडनं मिक्स असे गुण माझ्यात आलेले आहेत मला है ना. पण ही जी खासियत ही आहे की फक्त ही शाळेत टीचर नसायची, ती घरी आल्यावर सुद्धा टीचरच असायची. कारण मला म्हणजे मला जेवढा अभ्यासात रस आलाय फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे आलाय, हे मी घोषित करते इकडे. कारण मी फार अभ्यासू नव्हे. मला असं वाटतं की बाबांची खूप इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं. खरं सांगा? चांगली प्रोफेशनल इंजिनियर आणि असं काय टार्गेट नव्हतं, पण काही प्रोफेशनल
की म्हणजे आपण म्हणू नोकरी, चांगली नोकरी, स्टेबल काहीतरी व्हावं, म्हणजे काहीतरी छानच कुठली तरी डिग्री आणि त्याच्याबरोबर म्हणजे अभ्यासाशी निगडीत. करेक्ट. वेळोवेळी जे समोर आलं तिथे आम्ही सपोर्ट करत गेलो. म्हणजे मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की खूप घरं अशी अजूनही आहेत ज्यांना असं वाटतं की कला क्षेत्रात आपली मुलगी येऊ नये, असं खूप आई बाबांना. ते तुझ्या जेव्हा सुरुवात होती तेव्हा होतच होतं. आता इतकं मला नाही वाटत एवढं असेल, पण तरी सुद्धा जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा होतच होतं. एक 10-15 वर्षापूर्वी माझ्या मते जरा जास्त असेल हे. आता 15 वर्षानंतर थोडी लोक थोडंसं बदललंय मेंटॅलिटी लोकांची, पण असू शकतात. म्हणजे अजूनही काही खूप टिपिकल विचार करणारे असतात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बाबांचं एक स्पेशल नाव ठेवलेलं आहे मेहुलने. काय? अरब भावे. कारण बाबांची कंपनी इट इज रन बाय अरब्स, त्याच्यामुळे बाबा जेव्हा मेहुल जेव्हा बाबांचा उल्लेख करतो तेव्हा ते अरब भावे म्हणतात, कारण ते दुबईचे शेख भावे. अरब भावे नाही, शेख भावे. राजश्री मराठीने काही लिहिलेले आहेत, काही माझ्या मनातले प्रश्न आहेत जे मला आईबाबांना विचारायचे आहेत. कधी योग आला नाही, कधी डोक्यात आलं नाही, कधी वेळ आली नाही, पण आज योग आहे, वेळ आहे आणि ती संधी आपण साधूया आणि छान छान प्रश्न विचारूया आणि गंमत करूया. सो आता आपण एक खूप छान सेगमेंट करणार आहोत आणि ते नावच मला खूप जास्त आवडलं. हाऊ वेल डू यू नो इच अदर. प्रश्न जे आहेत ते माझ्या अगदी मनातले प्रश्न आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर स्लेटवर काय करायचं, स्लेटवर उत्तर लिहायचं किंवा उत्तराशी निगडीत काहीतरी एक शब्द आणि मग ते इलॅबोरेट करून सांगायचं. विचारू प्रश्न? म्हणजे मी पण उत्तर लिहिणार, तुम्ही पण. अभिज्ञाला एका शब्दात डिस्क्राईब करा. एक शब्द. कडू अडकला. बाबा खडू नाही अडकला, तुमचं अक्षर मला तर बघायचंच आहे. तुमचं अक्षर नाही, बाबांचं अक्षर चांगलं आहे, तुझं अक्षर घाणेरडं आहे, माझं पण चांगलं आहे अक्षर. आई काही बोलतेस तू, माझं अक्षर चांगलं आहे. हे माझं उत्तर बघू नका, तुमचं उत्तर लिहा. अभिज्ञाला एका शब्दात डिस्क्राईब करा. बापरे, एवढे विचार करतायत. म्हणजे नीट योग्य तेच लिहायला पाहिजे ना. मी लिहिलं बाबा. हे कसं लिहितोय तू बाबा, वाचता आलं पाहिजे ते. मी वाचेन ना, चल. कसं लिहिलंय बाबांनी. चल तू. अरे त्यांना कळलं तर पाहिजे प्रेक्षकांना बाबा. बरं ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला कळलं ना, ते कळेल प्रेक्षकांना. तू सांग आणि वाचून सांग. पहिले तुमच्यापासून सुरू करूया. तुमचं अक्षर इतकं सुरेख. हिने कौतुक केलं आता तुमच्या अक्षराचं. मराठीत का नाही लिहिते पण तू? हा ठीक आहे आता राहू दे. मी याच्यात लिहिलंय अपॉर्च्युनिस्ट, म्हणजे हे कुठला सिच्युएशन कॅच करणारी अशी. अच्छा, कोणतीही संधी समोर येणारी प्रत्येक, म्हणजे चांगल्या अर्थाने संधी साधू. हो, संधी साधू हे वाईटही असतं हो, पण त्यांनी चांगल्या अर्थाने संधी साधू, की चांगल्या आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक संधी तिने. आणि पदोपती आम्हाला मग सांगतोय तर त्यांना सांगू दे. पदोपती आम्हाला दिसतं ते असं की म्हणजे मी संधी कॅश करणारी आहे. एनकॅश करणारी, चांगल्या संध्या एनकॅश करणारी. थँक्यू. मी लिहिलंय प्रेमळ. प्रेमळ आहे मी. हो, कारण ना तिला माणसं खूप हवी असतात, म्हणजे म्हणून मी ते लिहिलं की म्हणजे मला आठवतं ती लहान असल्यापासून ना आमच्या मागे लागायची खूप, की मला कोणीतरी आणा सोबत, मला कोणीतरी भाऊ पाहिजे, मला बहीण पाहिजे, आणि कोणीच नाही आता तर मला मग निदान पोपट तरी आणा, म्हणजे कोणी ना कोणीतरी हवं मला घरामध्ये. असं बरं, घरामध्ये आलेला पाहुणा कोणताही पाहुणा असू दे, म्हणजे ते बाबा असलं ते बाबांना ती पाहुणा समजायची, कारण बाबा आमचे कायम बाहेर असे फिरतीवर असायचे आणि ते 15 दिवसाने वगैरे असे किंवा कधी कधी महिन्याने 2 दिवस घरी यायचे. तो एक हा किस्सा आहे. माझ्या बिल्डिंग मध्ये खाली कुलकर्णी म्हणून राहायचे, तर एकदा मी अशीच बिल्डिंग मध्ये येत होते
तेव्हा त्यांनी विचारलं, काय ग अभिज्ञा, घरी कोणी आलंय का? मी म्हटलं हो. काय पाहुणे आलेत का? मी म्हटलं हो. कोण ग, कोण आलेत? मी म्हटलं बाबा. आणि त्यांनी येऊन हे बाबांना सांगितलं. तर बाबा म्हणाले की हो, म्हणजे तिला असं वाटतं की साधारण मी पाहुणाच आहे, कारण बाबांची फिरतीची नोकरी असल्यामुळे बाबा 6 महिन्यातनं फक्त एक महिना. फिरतीपेक्षा आउटस्टेशनची फिरती आणखीन वेगळा असतो. हा, त्याच्यामुळे ते तेवढ्याच वेळेचे. सो मला 2 महिन्यांत सगळ्या आता त्या वेळेला राहिलेल्या त्या ज्या इच्छा आहेत तिच्या, त्या सगळ्या आता ती पूर्ण करते असं मला वाटतं. पोपटाचं कशाला. तू काय लिहिलंय? लाडकी. मी माझ्या आई बाबांची आणि सगळ्यांची पण लाडकीच आहे, खूप जास्त लाडकी आहे. आणि त्याचं कारण सर्वप्रथम हे की मी सगळ्यात लहान आहे, एकतर दोन्हीकडे भावंडांमध्ये लहान आहे. मग तिला त्रासही खूप देतात ते. खूप. मी भयानक, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्रास म्हणजे भाऊ बहिणींचा जो असतो जे त्रास देतात, ज्याला आजच्या काळात मानसिक शोषण म्हणूया, तसं माझं व्हायचं. माझं सगळ्यात जास्त आवडलेलं काम कुठलं? मोठं अक्षर काढ जरा. हा, दिसू दे प्रेक्षकांना, तुम्हाला तरी कळू दे. आय एम क्विक. रेडी? बापरे, आई निबंध लिहिते. नाही हो, ते मराठीत मला त्याचा शब्दच आठवत नाही, त्यामुळे इंग्लिश मधलं काय म्हणतात शब्द काय आठवत. सुंदरी, हवाई सुंदरी. आता मी माझ्यापासून सुरुवात करू. हो, मला पण असं वाटलेलं, पण म्हटलं नको. हा, तू वेगळं देऊ शकतेस, कारण हे माझं पण फेवरेट उत्तर आहे खरं तर. पण तरी वल्ली आणि मोनिका. वल्ली ह्याच्यासाठी कारण मला असं वाटतं की एक म्हणतो ना आपण, कलाकार म्हणून आपण एक धुडगूस घालतो, आणि जे मनातल्या सुप्त इच्छा असतात त्या सगळ्या आपण चेहऱ्यावर आणतो. तसं कॅरेक्टर वल्ली होतं, म्हणून मला खूप आवडायचं ते करायला. कारण त्याच्यात इमोशनल मी होते, मी मध्ये मध्ये कॉमेडी करायचे, मी मध्ये मध्ये खूप जास्त रिॲक्ट पण करायचे. आणि मला असं वाटतं की तशी लोक मी बघितलेली आहेत माझ्या खऱ्या आयुष्यात. सो त्यांचं बघून थोडंसं मी करायचा प्रयत्न केला, पण हे एन्जॉय सगळ्यात जास्त मी केलं वल्ली. आणि मोनिका ह्याच्यासाठी कारण ते पात्र अतिशय सुंदर होतं आणि खूप कॉम्प्लिकेटेड होतं, आणि खूप माझ्या करिअरच्या खूप अलीकडच्या टप्प्यात माझ्याकडे खूप डिफिकल्ट कॅरेक्टर आलं, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझी पोहोच कुठपर्यंत आहे हे मला कळलं. सो म्हणून मोनिका. आता तू. मी लिहिलंय तिचं एअर होस्टेस असणं. हे बघ काय खोडलंय. खोडलंय मी, ते इंग्रजी लिहिलं होतं ना, म्हणून ते खोडलं. हवाई सुंदरी, फ्लाईट एअर होस्टेस. ऍक्च्युली म्हणजे ती म्हणाली तसं मला हे का लिहिलं मी, एअर होस्टेस का लिहिलं ना, कारण मला असं वाटतं की ती खूप लहान वयामध्ये, म्हणजे अगदी 18 पूर्ण झाली तिची. म्हणजे आम्हाला तर इतकं टेन्शन आलं होतं की तिला जेव्हा तिचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा ती 18 पूर्ण पण नव्हती. म्हणजे तिचं 18वं चालू होतं आणि त्याच्यामध्ये तिचा इंटरव्ह्यू झाला. सांगतो की टेन्शन कुठल्या लेवलला आलं होतं. टेन्शन म्हणजे असं की काय आपण करतोय ते बरोबर आहे का, दिस इज म्हणजे हा राईट टाइम आहे का वगैरे. तर त्यावेळेस तुझं माझं एक अग्रीमेंट मी करून घेतलं. हो, म्हणजे मी बाबांना हे सांगितलं होतं इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी की बाबा समजा जर का मी इंटरव्ह्यू मध्ये 4th ह्याच्यापर्यंत गेले तर मी नोकरी करणार. आणि बाबांना 100% खात्री होती मी 4th इंटरव्ह्यू पर्यंत जात नसते. त्याच्यामुळे आम्ही ऍक्च्युली सगळेच लिस्ट प्रिपेअर्ड होतो खरं सांगायचं तर. पण 4th इंटरव्ह्यू सुद्धा झाला, हातात अपॉइंटमेंट लेटर आला, तेव्हा आमची धावपळ सुरू झाली की बापरे आता करायचं काय. कारण एकतर वसईला राहणं शक्य नव्हतं, कारण एअरपोर्ट अंधेरीला असल्यामुळे कुठेतरी जवळ राहणं अगदीच अनिवार्य होतं. फ्लाईटचे टायमिंग वगैरे एकदम ऑड असतात. त्यानंतर आणि मुख्य म्हणजे सगळ्यात आम्हाला टेन्शन झालं की एक तर तिचं 12वी तिची आयुष्याचं म्हणजे हे पूर्ण झाली होती, म्हणजे 13वीत होती ती. आणि तिला हातामध्ये लेटर मिळालं तेव्हा तिचं 18 पूर्ण पण झालं नव्हतं. आणि तिला ते लेटर दिलं आणि सांगितलं की तुझा 13 मार्चला 18 पूर्ण झालं की 14 मार्चला तू रिझ्यूम व्हायचंय. म्हणजे जॉईन करायचंय. जॉईनिंग डेट ही 14 मार्च तिची, म्हणजे 18 पूर्ण झाली आणि तिला ती नोकरी मिळाली.
तर इतक्या लहान वयामध्ये इतकं वेगळं क्षेत्र, पुन्हा म्हणजे वेगळं ज्याचं क्षेत्र. पुन्हा ते असं की ज्याच्याकडे ज्यामध्ये आम्ही कोणीही काहीही आम्हाला त्यातलं ओ का ठो माहिती नाही. पण त्याच्यात जेणेकरून, आई मला सांग, त्या जॉब मध्ये तुला काय वाटतं की माझ्यात काय छान बदल घडला? भयंकर खूप चांगले, म्हणूनच मला ते आवडलं. कारण त्याच्यानंतर तिच्या म्हणजे जी पूर्वी जे तिला असं वाटायचं त्याचं उत्तर इकडे आलं ना. हो, तिचा म्हणजे पर्सनॅलिटी तिची एवढी फरक पडला तिच्या पर्सनॅलिटीमध्ये. म्हणजे मला तर हे खूप जाणवलं आणि मी तिला हे खूप वेळा बोलूनही दाखवलंय की म्हणजे की एक व्यक्ती म्हणून तिच्यामध्ये जे काम करणार गुड परफॉर्मर म्हणजे ते आहे. हो हो, दिस इज अ नाईस सेगमेंट. माझं कौतुक झालं खूप. आय लाईक. राग आल्यावर अभिज्ञा काय करते? रडते. मी जस्ट लिहिणार होते ते. रडते. ह्याच्यात मला असं का वाटतंय की आम्हा तिघांचं उत्तर सारखंच असणार आहे? कारण तिला दाखवा. खूप राग आला तर ती रडतेच. अकांड म्हणजे तेच आहे पुन्हा की म्हणजे ते एक प्रकारचं म्हणतात ना त्याला की फ्रस्ट्रेशन असतं. ह्याचं उत्तर जर तुम्ही मला जे अपेक्षित आहे ते दिलं नाही तर मला राग येऊ शकतो. बर, कोण जास्त गुणी आहे, मेहुल का अभिज्ञा? अँड डोंट बी डिप्लोमॅटिक. बोथ ऑफ यू, आय एम टेलिंग यू आत्ताच. नाही, डिप्लोमॅटिक द्यायचं उत्तर नाही द्यायचंय डिप्लोमॅटिक. म्हणजे जरी तुम्हाला वाटलं की मेहुल जास्त गुणी आहे जे खरं नाहीये तरी तुम्ही देऊ शकता. नाही पण असं नाही आहे की मी तर म्हणजे दोघं जण आपापल्या जागी आहेत. मी पण एकदम गुणी कोणी नाहीये हे मी लिहिणार. मी बघायला ते दोघे काय, दोघही नाही. तिला डिप्लोमॅसी पण नकोय. मी काय लिहिलं? दोघही नाही. मी दोघेही लिहिले. हे बघ, आता त्याला तर राग पटकन येतो. ओय, माझ्यापेक्षा तो खूप जास्त. 10 नाही 1000x. मी into 1000x. त्याचा म्हणजे टेम्पर हाय पटकन होतं त्याचं. म्हणजे मग तो नंतर लगेच सेम आहे, तुझ्यासारखंच आहे सेम, की तो लगेच थंडही तेवढाच पटकन होतो. हे बा, आम्हाला विचारलंस तू, आमच्यातले विचारलं तर आम्ही तरी काही 100% कोणीच गुणी नाहीये. आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी कमतरता आहेतच ना. मग तसंच आहे तुमच्यामध्ये सुद्धा तसंच. माझ्यातली काय? तुझ्यातली म्हणजे तू सगळेच सगळ्यात नाही, वाईट गुण आहेत ते सगळेच वाईट आहेत असं. अरे हसते काय तू? एक सांग. सगळे नाही. तू सहमत आहेस? सगळे नाही आहेत वाईट, सगळे वाईट आहेत असं नाहीये. पण आता जे वाईट ह्या सदरातले आहेत ते असं म्हणतो. बाबा सांग ना, त्यांनी तोंड तर बंद कर त्यांचं. त्यांच्या हे बघ, त्यांच्या जसं हे बघ, हाच वाईट गुण आहे. धमकावत राहते, सारखी सतत धमकावत असते. माहितीये म्हणजे की आई, आता माझं आणि तिचं तर वेगळंच आहे बॉन्डिंग. म्हणजे बाबांचं आणि तिचं वेगळं आहे आणि माझं आणि तिचं वेगळं आहे. कारण मी कायम तिच्या जवळ राहिली आहे, त्याच्यामुळे ना तिला असं वाटतं मी म्हणजे तिची मैत्रीण वगैरे अशीच आहे. त्यामुळे ती सतत मला धाकात घेत असते, प्रत्येक क्षणी धाकात घेतो. म्हणजे ही साडी म्हणजे हीच नेसायची, ह्याच्या व्यतिरिक्त विचारच नाही करायचा आहे, असं आहे तिचं ते माझ्या बाबतीमध्ये. बाबांच्या बाबतीमध्ये तिचं वेगळं आहे थोडं, कारण बाबांना थोडीशी अशी एवढीशी इंचभर वगैरे अशी घाबरते. नाही नाही नाही, मी हा किस्सा खरंच सांगू इच्छिते की लहानपणी मला कधी बाबांनी मारलं नाही, रागवले. मी तर मारलंय तिला. मी तर बाबांकडनं मी कधी मार खाल्ला नाहीये. पण मी सगळ्यात जास्त बाबांच्या डोळ्यांना घाबरायची. नुसते डोळे थोडस तुम्ही झूम करून बघाल तर त्यांचे डोळे ऑलरेडी भयंकर भीतीदायक आहे. एक वेगळाच कलर आहे जो कलर या जगात नाही. आणि ते आता तुम्हाला दिसतात असे, ते मोठे झाल्यावर तर इतक्या अंगावर येतात की बाबांना पण राग खूप येतो. खूप राग, पटकन राग येतो त्याला. असं थंड माझ्यासारखं. सो ते फक्त काय करायचे, ते फक्त बोलायचे एकदा ओरडलं आणि असे डोळे 10x डोळे. आणि मग माझ्या डोळ्यातनं गळा पाणी. कारण माझ्याकडे खूप मुद्दे असायचे बोलायचे, पण माझ्या त्या डोळ्यांमुळे मला इतकी भीती वाटायची की ते सगळे मुद्दे विसरून जायचे. सो
हे काय आपण भरकटलो विषयापासून थांब. नाही, हाच म्हणजे की दादागिरी करणं. आणि मी लिहिलंय मी जास्त गुणी आहे, कारण मला असं वाटतं की माझ्यात जे पेशन्स आहेत हा ते नाही आहेत त्याच्यामध्ये, बरोबर ते त्याच्यात मी नाहीये. सांगितलंच ना. ओके, आता नेक्स्ट प्रश्न. हे मान्य आहे मला. अभिनयाची पहिली मालिका हे तर किती सोपं आहे, बाबांना माहिती नसेल ना, आता मला गॅरंटी आहे. हा, अभिनयाची ह्याला पहिली नाव मालिका नाही आठवणार त्याचं. मला आठवलं आता, मी पटकन लिहिते. पहिली काय मालिका कोणती? बघू नको माझं. बाबा कॉपी नाही करायचं. नाही हा, तुम्ही इकडे बघू नका. आठवणार नाही त्यांना आठवणारच नाही. जेव्हा कदाचित आठवेल, माझ्यापेक्षा त्याचं डोकं जास्त शार्प. जेव्हा की त्या मालिकेचा जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मी सगळ्यात पहिला बसमध्ये बसून कॉल बाबांना केला. मी म्हणलं बाबा, माझ्या एका हातात माझ्याकडे एका नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर आहे, एकीकडे मला ह्याच्यासाठी कॉल आलेला आहे, मी काय करू? तेव्हा बाबांनीच मला सांगितलं की अभिज्ञा, तू 1-2 वर्ष दिली होतीस ना, अजूनही ती 2 वर्ष संपलेली नाहीयेत. जेव्हा की तुला असं वाटत होतं की ह्या क्षेत्रात मी 2 वर्ष देणार, जर झालं तर उत्तम, नाही झालं तर आय वुड हॅव गॉन बॅक टू माय. नाही आठवते, काहीच आठवत नाही बाबा. आणि तेव्हा बाबा मला म्हणाले होते की 2 वर्ष दिलेत ना, 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत तू प्रयत्न करत राहा आणि आता तू या मीटिंगला जा. नाही, मराठीतली मग ओव्हरऑल पहिली कुठली मालिका? हिंदी काय लिहिलं तुम्ही? हिंदीतली ती पहिली जी तुमची? नाही, हिंदी. बरं, हिंदीवाली पहिलीला लघु और काय? लगोरी नाही बाबा, लगोरी हिंदी होती, लगोरी मराठी होती. मग जाऊ दे ना. जाऊ दे, त्यांना आठवत नाही आहे. आई आपण बघू दाखवूया. एक मोहरा बोल ETV मराठीवर यायची. आणि तेव्हा सुद्धा बाबांनीच मला सांगितलं होतं, ते म्हणाले मीटिंगला जा. हो, तिला ऍक्च्युली म्हणजे लिटरली असंच झालेलं की ती बसमधनं येत होती, परत येत होती इंटरव्ह्यूचं, तर त्यांनी ती इंटरव्ह्यूला केलेली, ते डायरेक्ट तिला अपॉइंटमेंट लेटरच मिळालं हातात आणि ते घेऊनच ती परत येत होती. आणि तिला बसमध्येच, BSTच्या बसमध्येच कॉल आला की तुझं सिलेक्शन झालंय म्हणून या सिरियलसाठी, आणि सुनील बर्वे आहेत असं सांगितलं होतं. सुनील बर्व्यांबरोबर. मग त्यामुळे मग तिने लगेच पहिल्यांदा बाबांना फोन केला आणि तिने विचारलं की आता काय करू. तेव्हा बाबांनी तिला सांगितलं होतं की ठीक आहे, तुला आपण दिली आहेत ना, मग तर त्याच्यामध्ये आता तू बघ, प्रयत्न कर, आता एवढाच संधी मिळाली तर त्याला सोडू नको, माघार घेऊ नकोस, असं मला बाबा असं म्हणून त्यांनीच तिला सांगितलं. आणि त्यांनाच आता ते मालिकेचं नाव आठवे ना. नाव कसं आठवत, नावाचं हे नाही. बरं, आता पुढचा प्रश्न. एक सवय जी अभिज्ञाने बदलावी. बापरे, खूपच आहे सवय. हे बोल लगेच. गुण सांगायचे तर तुम्हाला सुचलं नाही काही, बदलायचं म्हटल्यावर लगेच. 1, 2, 3. काय हे वेगळं राहिलंय काहीतरी. हट्टी. मी कुठे हट्टी यार करते ना म्हणून. पण ती वेळ पाळत नाही. म्हणजे तिला जर का 11चा कॉल टाइम असेल, प्रत्यक्षामध्ये 11 असेल, हो नाही सांगायचं जे आहे ते 11चा असेल, तर तिला तुम्ही 10:30 सांगत जा, म्हणजे ती वेळेवर येईल. किंवा 10:15 सांगा, म्हणजे ती वेळेवर येईल. कारण ती वेळ पाळतच नाही. म्हणजे ते घरासाठी सुद्धा आहे, म्हणजे घरातली साठी सुद्धा आहे. ती घरी पण आम्हाला सांगते की मी 11 वाजता येते, म्हणजे आम्ही धरून चालतो की 12:30 पर्यंत येणार. त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगते, हे बघा, याच्यात मी खूप अभ्यास केलाय, खरं सांगते. आणि एक वेळ कसला अभ्यास? अरे खरंच आई, खरंच ऐक तू, मी खूप अभ्यास केलाय. एक ADHD नामक गोष्ट असते. सिंपती मिळवायची नाही. नाही, सिंपती नाही, त्याच्यात ना वेळेचं गांभीर्य कळत नाही आई. किंवा पण तुझ्यासाठी माहितीये का, तुला तुझ्या राशीला म्हण किंवा तुझ्या क्षेत्रासाठी म्हण, हा प्रचंड महत्वाचा गुण आहे. हो, ऍक्च्युली सॉरी. त्याच्यामुळे तू एकदा असं केलंय नाही, तर मग तुला ते पाळलं पाहिजे. पण मी हे बघ ना, आता मी बोलले ना स्वतः, म्हणजे मग ते कळतं पण वळत नाही ना, त्याचं काय करायचं. नाही वळतं. आता वळणं महत्वाचं, वळायला लागलंय मला. वळणं महत्वाचं आहे ना, तेच तर आहे. वळ, आणि ते वळलंच पाहिजे. आणि हट्टीपणाचं काही बोललंच नाही कोणी. सांग तू सांग.
अगं तू सांग ना हट्टी का मला ती? तुम्ही ऑब्झर्व केलं का तुमची उत्तरं सगळ्यात वेगळी. हट्टीपणा का सांगा. हा? हट्टीपणा का. हट्टीपणा म्हणजे एखादी गोष्ट मनात आली की हा, तशीच तसं व्हायला पाहिजे करायला आणि हे पाहिजे. आहे हो, ना, हे आहे त्यालाच आहे, तर आहे. हट्टीपणा म्हणतात. हो पण आता म्हणजे मी त्या तिच्या कामाच्या मी असं नाही म्हणत कामाशी त्याच्या- निगडीत म्हणून मी हे लिहिलं. त्याच्याशी ऍडजस्ट होईल, नंतर चेंज होतेच, पण तरी आज आधी कुठेतरी हा. मिसिंग हे असतं ऍटिट्यूड की हो हो की असं हे असं मी म्हणेन तेच करा असं असतं. आता अभिनयाचं हिडन टॅलेंट काय आहे. असं कुठलं टॅलेंट आहे जो अजून हिडन राहिलंय. अजून हिडन राहिलेलं अजूनपर्यंत हिडन राहिलेलं असं कोणतंच नाही आहे. आता सगळी झाली ओपन. कारण चित्र ती चांगलं काढते हे तुम्ही बघितलंच आता. गणपतीच्या ह्याच्यामध्ये तिने छान गणपती काढला होता. मस्त काढलं. मला कोणी तिने वोट हा नाही drawing. दिलं पण आई. हो ना. मग आता ते तू सांगितलंच नव्हतंस म्हणू. आई मी सांगितलं नाही सांगितलंच नाही तू जे तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला मी काढलेला असं गणपती नाही आवडला. सांगितलं तू की मला वोट करा म्हणून. असं सांगायला पाहिजे ना. सांगतच नाही तर कसं कोण देणार वोट तुला. अरे नाही मी सांगितलं पण मला लोक नाही देत आई वोट. जाऊ दे, ठीक लोकांना आहे, असं पण- वाटतं की खवट आहे ना ही, हिला वोटच नको दे असं. जाऊ दे ठीक आहे ना. हा जाऊ दे ठीक पण आहे. आपल्याकडे आहे ना टॅलेंट. आपण टॅलेंट आहे त्याला काय करायचं. बस तुम्ही तुला नाही माहितीये, वोट मला दिलं तरी माहितीये. आय नो आय एम टॅलेंट. हा मग झालं तर. मला असं वाटतं मी खूप छान ऑर्गनायझर आहे. हा म्हणजे करेक्ट. तेच येस तेच सांगणार होतो. हो म्हणजे ते आणि लीड पण करू शकशील. मी तेच तर सांगणार होतो. म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते बाबा सांगा. हम्म? कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये. कुठल्याही याच्यात, काही- कुठलंही काही म्हणजे काही ऑर्गनाईज तुला कुठलाही करायचं सब्जेक्ट function कुठलाही किंवा- सब्जेक्ट इन द सेन्स म्हणजे इन जनरल ह्याचा तर तू ते पूर्ण प्लॅन करशील हे करशील प्लॅनिंग आणि वगैरे त्याच्यात चांगलं असतं तिचं म्हणजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण चांगलं व्यवस्थित करते. त्या दृष्टीने सर्व म्हणजे सगळी तयारी करणं, पूर्वतयारी करणं, त्यासाठी सगळं लागणाऱ्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे सगळं प्रॉपर करून. इवन हॉलिडेजवर सुद्धा हा. आणि इवन आमच्या गेट टुगेदर्स मध्ये सुद्धा. आणि मला असं वाटतं आपला जो वॉर्डरोब असतो किंवा घर असतं ते सुद्धा मी खूप छान ऑर्गनाईज करते असं मला वाटतं. पण ते तू जेव्हा म्हणजे एकटी असतेस ना तेव्हा. आता मी घरात असले की ही सर्व फेकाफेकी करणार. हा तेव्हा फक्त फेकाफेकी करायची. आणि जेव्हा आई नसेल घरामध्ये तेव्हा मग ती ऑर्गनायझर असते. हो कारण मग तू लीड करते ना. मग मी तेव्हा म्हणते की ठीक आहे. असं नसतं मग ते ह्याला ना असं नाही. हे हा, लबाडी बरं, ठीक आहे. म्हणायचं. आता मी तू असताना पण लबाडी ऑर्गनाईज आहे, कर. हा. बर आई बाबांचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन. बाबा तर भरपूर सांगतील. बाबा तर भरपूर सांगतील. बाबांची लिस्ट तयार आहे. हो त्याला कुठे कुठे जायचंय तिथं तयार करून ठेवले त्यांनी आता. ट्रॅव्हल डेस्टिनेशन आत्ताच म्हणजे मला रिसेंटली विचारशील तर मला व्हिएतनाम आवडलं. किंवा कुठे जायची इच्छा आहे. मला असं वाटतं स्वित्झर्लंडला जायचं तुम्हाला. स्वित्झर्लंड. बाबांना जायचंय मला सगळीकडेच जायचंय. स्वित्झर्लंड युरोपला नाही. जायचंय. तो असा युरोप युरोप अख्खा. स्वित्झर्लंड येतो हा, येतच. युरोप टूर आणि जे त्याच्यात आई करून आली आहे. त्याच्यात ही नको. ही नको. ही नको. कारण आई करून आली आहे ऑलरेडी. नाही पण मी सांगितलेलं आहे की मला पुन्हा बघायचंय. मी पुन्हा येणार. मी पुन्हा येणार असं मी सांगितलेलं आहे. नाही पण एक मिनिट विल टेल यू. एक आमची इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार आहोत 1000%. आम्ही एकत्र जाणार आहोत जपान. हा जपान. जपान 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 हे आम्ही हे एकत्र म्हणजे बघणार. हिचंही नाही झालेलं माझंही नाही झालेलं आणि ह्याचंही नाही झालेलं. आणि म्हणून ह्या वेळेला आई हा, बाबा म्हणत actually आम्ही होते जाणार होतो आता पण मी सांगितलं नाही माझ्या बरोबरच बघायचं. सो तिने सांगितलं नाही मी जेव्हा असेल म्हणजे मी आणि मेहुल परत. हा. हा ते पण एक बाउंड्री आहे ती. आता ती कधी आमची That is ती, भावे family, हा. ते कधी तो गेट टुगेदर ते होतंय माहिती होणार नाही. होणार होणार लवकरच होणार. डोंट वरी. राजश्री मराठीने काही प्रश्न काढलेले आहेत आणि जे प्रश्न मी कधी ऍक्च्युली आई बाबांना विचारले नाहीये. सो आता मी ते प्रश्न विचारणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न. माझ्या बरोबर लहानपणीची सगळ्यात उत्तम मेमरी कुठली. तू सांगतोय हम्म? बाबांच्याकडे खूप बाबांच्याकडे बाबांची एकच मेमरी आहे. एक सांगू सांगा. हा? हा, सांग ना. तू शाळेत गेली होतीस आणि गायब झाली होतीस. काय झालं होतं. गायब झाले होते म्हणजे गायब झाले होते म्हणजे तू माझ्या ते फर्स्ट डे होता का हा, सेकंड first डे day. एवढं आठवत नाही. ज्युनियर केजी फर्स्ट आणि त्यावेळेस मी सुट्टीवर होतो की काय मला माहित नाही. हा.
तू गेलीस आणि नंतर थोड्या वेळाने घरी आई बाबांची बोंबाबोंब सुरू झाली, अजून आली नाही, अजून आली नाही. मी खाली बघायला गेले होते, नाही झाली. आणि ते बसवाल्याला सुद्धा असाच निघून गेला. त्याला विचारलं तर आले म्हणे, आले तर कुठे काय, ही तर नंतर बाबा म्हणाले मी एकदा जाऊन येतो, तरी तुझा पत्ता नाही. मग त्याच्यानंतर मी गेलो होतो, मला चांगला आठवत आहे. मी अगदी त्या पिऊनला विचारलं, हे विचारलं, नाही म्हणे सगळे इकडे निघून गेले. तर त्याच्यानंतर आता तू आता एवढं आठवत नाही, पण तू सापडली शेजारी पुरणपोळी खातो. म्हणजे ती ऍक्च्युली काय झालेलं, तिला बसने सोडलं एका स्टॉप वरून. आता समजा या स्टॉप वरून तिला सोडलं, आम्ही उतरली अलीकडच्या स्टॉपला, कारण तिला माहित होतं नेहमीची जागा ती अलीकडच्या स्टॉपला उतरली. तिथून ती चालत आली, घरी आली. आमचं घर 3ऱ्या मजल्यावर होतं. 3ऱ्या मजल्यावर चढली ती, 3 मजले चढून ती आली आणि शेजारच्या आमच्या वाकणकर म्हणून आमच्या शेजारी राहायचे, तर त्या वाकणकर डॉक्टर होते ते वसईतले. तर त्यांच्याकडे गेली, त्या आजी होत्या समोर. तर त्यांनी बोलावलं, अरे अभिज्ञा आली का तू? तर ही गेली तिच्याकडे, आजीकडे गेली आणि मस्तपैकी टेबलावरती बसून छानपैकी जेवत खात होती ते काय त्यांनी दिलेलं ते. आणि इथं आजी आजोबा हे बाबा सगळेजण, म्हणजे सगळ्यांच्या कंठाशी म्हणतो आपण ना प्राण आलेले, तसं की गेली कुठे पोरगी बाई ही. पहिलाच दिवस शाळेचा, ज्युनियर KG असा तो पहिला का दुसरा तिसरा पहिलाच होता, पहिलाच होता दिवस, अगदी पहिला दिवस होता. म्हणजे बसचा तो, म्हणजे ज्या बसने आपण त्याला सोडणार तर तो पहिला दिवस, बसचा पहिला दिवस होता. त्याच्यामुळे ती अगदी म्हणजे कायमची लक्षात राहिलेली मेमरी आहे सर्वांच्या. म्हणजे पण ती विसरणार नाही ना माणूस. माझी वेगळी अशी बेस्ट वाली, छान वाली. हा, मग ती तसं तर शाळेमध्ये तुम्ही ते खिचडीचा ड्रामा केलेला तो मला खूप आवडला होता. हा, तेव्हा तुम्ही खिचडी सिरियल यायची. हा, खिचडी सिरियल यायची ना. ती आणि रुचा हिची मैत्रिणी, त्या दोघी तिघी जणी अजूनही आहेत त्या अजून मैत्रिणी. त्यांनी मिळून स्वतःच सगळं स्क्रिप्ट लिहिलं, स्वतःच सगळं केलं. तो बेस, खिचडी हा बेस, आणि त्याच्यावरती ह्यांनी स्वतःच्या डोक्याने सिच्युएशनल कॉमेडी ती क्रिएट केली होती. आणि त्यांच्या शाळेच्या म्हणजे जो आपण म्हणतो ना की अॅन्युअल डेचं फंक्शन असतं त्याच्यामध्ये, आणि 9वीत होतात मला वाटतं तुम्ही, 9वीत होत्या. पण खूप छान, म्हणजे लोकांना इतका खूप आवडलेला, अजूनही आठवण. हा, अजूनही सगळ्यांना आठवतं, म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना पण आठवतं. त्यानंतर त्या मुलींना तर आठवतंच अर्थात, बाळाचे पाय पाळण्यात. हा, तसा तो होता. म्हणून मला ते खूप चांगलं आठवतंय आणि खूप छान केलेलं ते, म्हणून मला ते जास्त लक्षात राहिलं. थँक्यू. की आणि मेन म्हणजे त्याचं स्क्रिप्ट वगैरे सगळं त्यांनीच लिहिलेलं, डायलॉग सगळं त्यांनी लिहिलं, बसवलं त्यांनी. हो, आणि छान केलं होतं. म्हणजे त्यांच्या बुद्धीचा विचार करता खूपच चांगलं होतं. थँक्यू. आता तुमचा एखादा प्रश्न बाबा विचारा तुम्ही. बोल. तुझी आमच्याची बेस्ट सेम तसंच, सेम हाच प्रश्न उलटा तुला. बेस्ट मेमरी. हा, आमच्या सोबतची तुझी सर्वात जास्त आठवणीत राहिलेली अशी कोणती आठवण? बघ आता तुला सुद्धा नाही, मला आठवतंय. नाव दिस कुड बी अन एम्बॅरेसिंग मेमरी ऑल्सो, पण ती माझ्या खूप छान लक्षात राहिली. आम्ही एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो. उदयपूरला असताना. 5 स्टार नाही, 3 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि 3 स्टार हॉटेल्स तेव्हा जाणं म्हणजे आमच्यासाठी सुद्धा ती फार मोठी गोष्ट होती. हा, 90s मधलं. आणि तिकडे गेलो आणि बाबांनी विचारलं काय काय कोण कोण काय काय खाणार. बाबांनी मला विचारलं, मी सांगितलं वडापाव. नाही, ती जागा परत उदयपूर राजस्थानमध्ये सांगितलं मला पाहिजे वडापाव. आणि तेव्हा बाबा सांगत होते की अभिनय इकडे वडापाव नाही, मला वडापावच पाहिजे. ती माझ्यासाठी एक खूप गंमतशीर मेमरी होती. आणि दुसरी म्हणजे जेव्हा मी माझ्या आत्याच्या घरी जायचे तेव्हा आम्ही दिवावसई लोकलने जायचो. तर ती ना प्रत्येक स्टेशनवर थांबायची. आणि प्रत्येक म्हणजे जी काय 4-5 आहेत स्टेशन तिकडे मध्ये थांबायची, एक अर्धा मिनिटं वगैरे थांबायची आणि निघायची. म्हणजे एक तोंड देखलं म्हणजे भेळवाला इकडून तिकडे, तेवढ्यासाठी होती ती. आणि तेव्हा मला बाबा असे एक मोठा असा एक थम्सअप
आणि भेळ असं एक मस्त त्यावेळेस ते पिकनिक क्रेझी असायची. होतं म्हणजे आता ते कॉमन आहे. आणि तेव्हा ना मला खूप जोरात शू लागले आणि आम्ही गाडीतनं बाहेर उतरलो आणि बाबांनी सांगितलं तिकडेच एक वॉशरूम होतं, त्याच्यात जाऊन तू कर शू कर, मी बाहेर थांबलोय. तर मी बसले वॉशरूमला, गाडीचा हॉर्न आला, मी आपली सगळ्या वरती करून चला चला. बाबा म्हणतात अगं कर, मी आहे ना इकडे. नाही नाही चला चला म्हणून मी पूर्ण पण माझी खूप एम्बॅरेसिंग आहे पण शू केली नाही आणि मी गाडीत बसले आणि मी पुन्हा थम्सअप ढोसायला लागले. बाबा म्हणाले अगं तू रिकामी नाही झाली आहे पूर्ण आणि तू पुन्हा ढोसतेस. दिस वॉज द बेस्ट मेमरी आय हॅड. अशा खूप आहेत ऍक्च्युली बाबांबरोबर. आणि सगळ्या मी तुम्हाला सांगू प्रवासातच आहेत, कारण बाबांनी मला प्रवासाची इतकी सवय लावली आहे. एक मेमरी आता म्हणजे मी सांगतो तुम्हाला पण ही माहिती आहे. तुला आठवतंय आपण घरात मी सिमल्याच्या ह्याच्यातलं बोलतोय, तेव्हा आपण एवढ्या जाड्या जाड्या रजया घेऊन झोपायचे, थंडी असायची. त्यावेळेस तू काय हट्ट धरला होता आठवतंय? काय आई पंखा लाव ना. पंखा लाव. इथे पंखाच नाहीये, इकडे पंखा नाहीये, मला तुला झोप पंखा येत हवाय, नव्हती. पंखा हवाय म्हणून. वर गोधडी ओढतोय आपण. आणि सिमल्यासारख्या ठिकाणी आणि एवढं असंही तिथं केवढं थंड होतं आणि ही हट्टच धरून बसली की पंखा का नाही आहे इथे, आपल्या घरामध्ये पंखे आणि इथे पंखा का नाही, मला पंखाच हवाय. असे काही विचित्र विचित्र पण हे होते. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग आपण वाईट म्हणू आणि अशी एक फेज किंवा सिच्युएशन जी मला माहित नाहीये किंवा ज्याची मला तीव्रता माहित नाही. लक्षात ठेवण्यासारखं इतकं काय नाही, आणि जे आहे ते आम्ही झेलत गेलो. त्यामुळे झेलत गेलो. म्हणजे मी हे खूप खरंच सांगू इच्छिते की माझे जर का नवऱ्यापासूनच्या अपेक्षा जर का 10 आहेत तर त्या फक्त आणि फक्त माझ्या घरातलं जे वातावरण मी बघितलंय त्याच्या. कारण आमच्याकडे आपल्याकडे असं कधी आमची सवयच नाही की कच्चा कच्चा भांडणं वगैरे, कधीच नाही. हा प्रकारच माझ्या घरात मी आवाज चढवलेला ऐकला नाही. आणि एवढं मोकळं वातावरण म्हणजे की कोणत्याही विषयावरती आई बाबांशी बोलू शकतात आणि बाबाही आईशी बोलू शकतात. आणि नाही, आणि आपण सुद्धा एकमेकाशी म्हणजे कायमच घरातल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येकाचं मत हे मॅटर करतं. आता हे सगळं झालं, तू इथपर्यंत पोहोचलीस, आम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचलो. कुठली गोष्ट आहे की आमच्याकडनं तुला मिळाली नाही अशीच तुला वाटतं? काहीतरी सांगत बसू नको. नाही मिळाली नाही असं नाही. मला असं वाटतं की एखाद दोन प्रसंग असे झाले की जेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्यावर आंधळा विश्वास ठेवावा, पण तेव्हा ते झालं नाही. सो तेव्हा मी थोडीशी दुखावली गेले, पण नंतर तुम्हालाच कळलं. नाही ते तर प्रत्येक ह्याच्यात असतंच आयुष्यात. पण कधी रिअलाइज होतं आपण पुढे जातो ना, ते समोर समोर येत गेलं तेव्हा तुम्हालाच कळलं की अरे म्हणजे आपण खरं तर अभिज्ञा बोलत होती ते करेक्ट बोलत होती किंवा व्हॉटएव्हर. मी एकही म्हणजे वाईट आणि चांगले हे दोन्ही प्रसंग मी एकही बदलणार नाही माझ्या आयुष्यातला, कारण प्रत्येक प्रसंगाने मला तेवढंच शिकवलंय. आता जसं आता म्हणजे आता तू म्हणतेस तसं की मेहुलच्या आजारपणामध्ये सुद्धा म्हणजे तिला ते एक कौतुकास्पद मला आज कॅमेरासमोर बोलायचं आहे की मेहुलच्या आजारपणाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मला खूप दडपण आलं होतं की आई बाबांना कसं सांगायचं, कारण एकतर अगदी 1 वर्षात ते झालं होतं आणि दुसरं म्हणजे एकुलती एक मुलगी असल्यामुळे आणि दुसरं लग्न असल्यामुळे त्यांना असं होतं की आता हे सुंदर होऊ देत किंवा आता हे छान होऊ देत. सो हा धक्का ते कितपत सहन करतील किंवा करू शकतील ह्याची मला गॅरंटी नव्हती. पण म्हणजे आय वॉज ब्लोन अवे ज्या प्रकारे ह्या दोघांनीही ती सिच्युएशन सांभाळली. इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं की आपण ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू किंवा आत्ताही जे काही शॉर्टकमिंग्स येतात किंवा आपण म्हणू की काही थोडे फार प्रॉब्लेम येतात अजूनही त्याच्याशी निगडीत, म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटशी निगडीत सुद्धा अजून जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स येतात त्याच्यातनं सुद्धा आईचं म्हणणं आणि बाबांचं म्हणणं हेच असतं की
आपल्याला ह्याच्यातनं छानपणे कसं निघता येईल किंवा ह्याच्यातनं तू शिकलीस काय हे बघ आणि आम्ही तुझ्या कायम बरोबर आहोत. हा तेच म्हणजे काय आता हे कसं आहे ना की जे आता आपल्या समोर आलंय त्याला काही आपण बदलू शकत नाही ना, तर त्याच्यामुळे आपल्याला ते ऍक्सेप्ट करणं जास्त पण चांगलं त्यांनी असतं. जे धाडस दाखवलं किंवा त्यांनी जी काय म्हणू आपण खंबीरपणा जो दाखवला ना तो मला एक्सपेक्टेड नव्हता. आय थिंक त्याचं रेव्हलेशन तुम्हाला त्यावेळेला आलं असेल की आम्ही एवढे स्ट्रॉंग नव्हतो. हा ते तर आहे, कारण नाही तेव्हा ते पण असतंच ना ग, कारण शेवटी काय आहे की जी झालेली गोष्ट आहे ती बदलू तर शकतच नाही ना आपण, त्याच्यामध्ये चेंज काहीच नाही. तर ते जे आहे ते जसं आहे तसं आपण मान्य करणं हा त्याच्यातला सर्वात हा, आणि त्यातून काहीतरी चांगलं घडेल हा विचार करणं हाच आपल्याला आहे. आणि म्हणजे हे आता म्हणजे हे समोर दिसतं ते मी तर परदेशात आहे, माझ्या दर महिन्याला 2 महिन्याला कोणतरी समोर उभाच असतो. आत्ता तुमच्या 15 दिवसापूर्वी एकदम यंग चॅप, त्याला म्हणजे अटॅक आला, हे आला, बापरे साहेब अभी क्या करू, तर हे आम्हाला हे कायमचं समोर दिसतच असतं. त्याच्यामुळे घडतच असतं ना असं काही ना काही. याच्याशी जास्त म्हणजे असे अनुभव येत असल्यामुळे की ते तसं येतं आपल्या घरात आहे. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. येस, चांगलं तेवढं जसं. आणि कसं आहे की बरंच सगळ्या बघायला गोष्टी मिळतं, तुम्हाला म्हणून तुमच्या मनासारख्या मिळतच नाहीत. आयुष्य हे असंच आहे, ह्यालाच आयुष्य म्हणायचं असतं की तुम्हाला जे हवंय ते सगळंच जर देवाने तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याची आठवण कशी ठेवाल, त्याला कधी आठवाल. त्यामुळे तो असं काही ना काहीतरी तुमच्या समोर असे प्रश्न उभे करतो की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचता, त्याच्यातनं मार्ग काढता. तो फक्त प्रत्येकाचा प्रवास वेगळा वेगळा असतो आणि आपल्या लोकांची आणि ती आपल्या परीक्षा strengthची असते. जाणीव हा होते. ती परीक्षा असते. तुझ्या आजूबाजूची लोक किंवा तुझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांची ती एक प्रकारे परीक्षाच असते की तुम्ही त्या परीक्षेत कसे उतरता. करेक्ट. तर ते जो तो ती समोरची म्हणजे घटना आहे ती कशी घेतो, हँडल करतो. पण यू ऑल हँडल्ड इट व्हेरी ब्युटिफुली. हा ते तर म्हणजे मी विचार करते समजा माझ्या मुलाबरोबर झालं असतं तर मी कदाचित एवढी नाही असं नसतं ते. म्हणून जेव्हा आपल्याला वेळ येते ना त्यावेळेला देवच आपल्याला तसं ते बनवतो, खंबीरपणा देतो तो आपल्याला. ते ह्याच्यात एक प्रिन्सिपल हेच आहे की एकदा भार टाका तो आपल्या माणसाच्याप्रमाणे हे होऊन जातो. तर ते भार पडला म्हणजे उगाच असं हातपाय गाळून आणि काही होतच नाही खरं सांगायचं तर. खरंच त्याने तुम्हाला स्वतःला आपल्याला त्रास होणार, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार, आणि त्याने आणखीन सिच्युएशन आणखीनच डिफिकल्ट होत जाणार. त्यापेक्षा त्याच्यासाठी सुद्धा. आणि आता बघता म्हणजे आपण सगळेजण खंबीर राहिल्यामुळे मेहुल पण किती खंबीर राहिला तो. मला त्याचं त्या बाबतीत सुद्धा त्याचं खूप कौतुक वाटलं की तो त्याने जराही म्हणजे कुठेही काहीही असं दाखवू दिलं नाही, आम्हाला जाणवू दिलं नाही. किंवा भले त्याच्या मनात असेल थोडासा हे असणारच, पण ते त्याने समोर दिसू दिलं नाही. हे सुद्धा त्याचं म्हणजे ते कशामुळे आलं त्याच्यामध्ये पण ते करेज तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींमुळेच येतं. ते आपणच हातपाय गाळले तर ती व्यक्ती तर तशीही आजाराशी झगडते, ती करणारच ना, असं येते. त्यामुळे ते गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. नाईस, वी हॅड अ नाईस इमोशनल टॉक. आता तुमचा प्रश्न, सॉरी पुढचा. नाही असे प्रश्न हे झाले. आता तू म्हणजे आईकडनं असं काय काय शिकलीस, बाबांकडनं असं काय काय शिकलीस, बाबांकडनं असे काय काय शिकलीस जे तुला पुढे अजून कंटिन्यू करायचं किंवा हे करावं असं म्हणजे कोणता असा की जो माझ्याकडनं घेतला गुण, बाबांकडनं काय घेतलंस तू? तुझ्याकडनं हा गुण घेतला किंवा मला घ्यायचा आहे किंवा मी घेतलाय कदाचित. आपली जी संस्कृती आहे, संस्कृती हा चुकीचा शब्द आहे का? ठीक आहे, म्हणजे आपले सगळेचे वारसा, म्हणजे भावे कुटुंबाचा वारसा म्हणेन टू बी प्रिसाइज. तो पुढे कसा न्यायचा आणि तो किती गरजेचा आहे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, आणि तो का महत्वाचा आहे हे मला तुझ्याकडनं कळलं. इन शॉर्ट सांगायचं तर पूजा करणे घरात, किंवा काही काही वार पाळणे, किंवा उपवास करणे, टीचर जागी झाली
ते का गरजेचं आहे हे आमच्याकडे चालूच असतं. आणि ते मला आधी असं वाटायचं की आई आधी हो आई माझ्याकडनं 7 वाजता शुभंकरोती, भीमरूपी, गणपती स्तोत्र एवढं तर असायचं. आणि अजून यार मनाचे श्लोक अजून खूप. आणि आता रामरक्षा हे 7 वाजता ती माझ्याकडनं म्हणून गेली. मला इतका कंटाळा यायचा, मला का. पण आता मला कळतं की त्याचं महत्व काय. सो ती एक गोष्ट मी आईकडनं शिकले. आणि बाबांकडनं मी हे शिकले की बाबा आता तिकडे दुबईला एकटे राहतात आणि ते सगळं घर सांभाळतात. जसं काय सांभाळणार, थोडे असे इकडे तिकडे असं पडलेलं असतं सगळ्या गोष्टी, पण ते त्यांच्या परीने छान सांभाळतात घर. आणि अगदी सांभाळतात म्हणजे जेवण बनवण्यापासनं ते स्वतःची तब्येत सांभाळण्यापासनं ते इकडे काय काय गोष्टी कशा घडतायत. समजा काही बँकेची कामं असतील आईची किंवा काही माझी कामं असतील इकडच्या लोकांवरती अशी म्हणजे कावळ्याची एक नजर मुंबईत असते, कावळ्याची एक नजर दुबईत असते. सो नाही ती एक खूप चांगली गोष्ट आहे जी मला सगळ्यावरती दुरून का ना त्याचं लक्ष असतं. म्हणजे मी कधीच मला असं मी सांगते ना तुम्हाला बाहेर असले ना तरी मला कधीच जाणवलं नाही की बाबा बाहेर आहेत. कारण तो इतका टच मध्ये असतो. म्हणजे त्याचा मी जरी इथे आले ना तरी त्याचा दिवसातनं 4 वेळा सुद्धा फोन म्हणजे असतो की हे झालं का ते झालं का काय करता, कुठे पोचलात, आता मग तुम्ही जेवलात का, मग आता कुठे जाणार आहे. त्याच्यामुळे कधीच असं वाटलं. हिला पण त्याच्यामुळे सवय लागली ते की भले तो दूर असायचा पण कधी असं जाणवू दिलं नाही त्याने की आपण घरापासून लांब आहोत. आणि त्यांनी स्वतः सगळं सांभाळलं अगदी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन. त्याचं मला खूप कौतुक वाटतं. डॅड आता वाव दिस इज अ नाईस क्वेश्चन. मी बेस्ट डॉटर होऊ शकले का. बरं तुमची बेस्ट डॉटरची व्याख्या काय, मग मी होऊ शकले का कळेल ना. बेस्ट डॉटर म्हणजे एकच असतं ना की ज्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी हे तो हे बघ ना आता आम्ही काय असं तुझ्या नावामुळे म्हणजे आम्हाला लोक ओळखायला लागली. हे केवढं मोठं बापरे. सो मी बेस्ट डॉटर आहे. हा पण एक क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी चांगलं मोठं व्हावं, शिकावं. ज्याचं त्याचं आता कोणी शिकून मोठे होतात, शिकून नाव कमावतात, कोणी आणखी वेगळ्या पद्धतीने. म्हणजे इन ब्रॅकेट तू जसं म्हणत होते तसं आम्हाला पाहिजे तसं तुला शिक्षण जमलं नाही पण दुसरीकडे काय एकदम वाट लावली नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटलं आता मला सांगा, तुम्हाला काय वाटलं होतं की मी समजा आता जी नोकरी सोडली त्याच्यानंतर मी काय केलं असतं. कुठलं एअर होस्टेसची नोकरी सोडली त्याच्यानंतर तुझे ऍटिट्यूड सुरुवातीपासून आता हे लहानपणी तू काय बोलते ते महत्वाचं नसतं. तो जेव्हा थोडीशी तुला समज येते आणि हे येतं त्याच्यानंतर जे बघतोय तर तुझं ह्याच टाईपच्या म्हणजे काय हॉस्पिटॅलिटी टाईपच्या ह्याच्यातच इंटरेस्ट होता आणि तू तिथेच उड्या टाकत होतीस. आणि उड्या टाकणार पण होते म्हणजे साधारण त्याच्याशी निगडीत काय त्याच्याशी निगडीत काही केलं असतं. कुठल्या तरी हॉटेलवर रिसेप्शनिस्ट भेटली असतीस किंवा काही क्रूजवर काम. मी त्याचा इंटरव्ह्यू पण दिला होता. क्रूजवर काम करायचा म्हणजे अशाच प्रकारचं काम होतं. तुला आवड होती तशा. पुढे असं असतं की ते एकदा त्या ह्याच्यात गेल्यानंतर ते स्टेप बाय स्टेप अपर हे म्हणजे हायरार्की वाईज आपण ग्रो होतच जातो. तर तेच आहे. पण मग मी बेस्ट डॉटर आता म्हणायचं तू 88 म्हणणारच आम्ही ना म्हणजे आहे ना. बघा हे बा असं 100% कोणीही बेस्ट नसतंच. हे मी अग्री पण करते. जसं मी म्हटलं आम्ही पण नाही 100% बेस्ट. तर तू तर 100% बेस्ट असू शकत नाही पण तरी त्यातल्या त्यात म्हणजे जे करतेस ते उत्तम करतेस. त्याचं कौतुक आहे. बस त्याचं. आणि लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलतात. तू चांगल्या कारणासाठी लोकांपर्यंत जातेस आणि लोक ओळखतात तुला चांगल्या कारणासाठी. वाईट पब्लिसिटी कोणत्याही कारणाने होत नाही. बस हे खूप आहे आमच्यासाठी. अजून काय पाहिजे. आम्ही तर एवढंही अपेक्षित केली नव्हती. खरं तर मी पण नॉर्मल सामान्य माणसं काय वाटतं, सामान्य माणसांना काय वाटतं आपल्या आई मुलांबद्दल त्यापेक्षा खूप आहे ना आमच्यासाठी हे. त्यामुळे तू बेस्ट डॉटर आलीस. थँक्यू.
तुमचा अजून काही प्रश्न उरलाय? माझे 2 नाही बस झाले, नाही झाले आमचे ना? झाले, बरंचसं संपले. कव्हर केलं कव्हर आपण. केलंय ना आपण? हो. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मेहुल माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्यात काय बदल घडला? चांगलाच वाईट मला नाही वाटत काही घडलं. नाही, चांगला बदल काय घडला? चांगला म्हणजे तो खूप जास्त हाय टेम्पर असल्यामुळे तू थोडीशी हा कसा चांगला असू शकतो आई? हो हो Compromise करणारी. कॉम्प्रोमाइज वरती आलीस तू. मी कळलं की ऐकून नाही? घ्यायला हा शिकली. करेक्ट. जे पूर्वी थोडं कमी होतं तुझ्याकडे ऐकण्याची हे कमी क्षमता होती, कमी होती. क्षमता कमी होती ती वाढली. आई हा चांगला गुण नाहीये. नाही नाही काय असं नाही. हे बघ संसारामध्ये ना असं हे गरजेचं असतं. हो समोरचा पण जास्त एखादा हे चांगला करतोय सांग ना की त्याचा गुण जो माझ्यात आलाय चांगला. आता राग येणं हा चांगला गुण थोडी नाही आहे. नाही राग त्याला येतो म्हणून तू शांत त्याच्यामुळे तुझ्यामध्ये कामनेस आला असं मला सांगायचंय. हा, ओके. त्याचा जो अग्रेसिव्हपणा असतो की नाही त्याच्यावरती उपाय म्हणून तू थोडीशी शांत. डाऊन होतेस. हा, मग ते चांगलं आहे ना. असं बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं हे. आणि माझ्यामुळे त्याच्यात कुठला चांगला गुण आलाय? तो म्हणजे मला तर खूप हे सांगायला आवडेल. तो देवावरती खूप विश्वास ठेवायला लागला आणि तो खूप देवाचं करायला लागला. आमच्या नादाने, हिच्या नादाने, माझ्या नादाने. नाही आणि आता तो विचारतो सुद्धा. आणि इकडे विचारतो. इकडे नको. नाही, इकडे नाही. हा काही नाहीये. ह्याच्या त्याच्यामध्ये 0% आहेत. हा, हा. नाही पण मी सगळ्या गोष्टी करतो. करतो पण तुला काय असं हे नसतं. म्हणजे तुमचं रिच्युअल नाहीये ते. की त्याला म्हणजे मी सांगितलं चल पूजा करायची म्हणजे पूजा सुद्धा मीच करायची असते पण मी त्याला जबरदस्तीने बसवते की नाही आता तू आहेस तर तू करायची म्हणून मग ती पूजा त्याच्याकडनं होते. मग ते त्याला सगळं सांगायला लागतं असं उभं राहून. हां आता हे घाल. सेम ते आतूनही मेहुलसाठी पण तोच हे आहे की त्याला सांगायला लागतं की हां आता ही अशी पूजेचं म्हणजे कशी करायची पूजा तर तुम्ही उभ्या राहा आणि मला सांगा मग मी करतो. पण तो तेवढा आहे पण तो करतो कुठलं आणि जे करतो ते मन लावून करतो. त्याच्यामुळे त्याचा आम्हालाही आनंद होतो की चल बाबा त्या देवापर्यंत ते पोचतंय असं मनापासून करतो तो. अगदी मनापासून करतो. आणि त्याचं असं असतं की काही घरात पूजा असली की हेमांगी भावेची उपस्थिती अनिवार्य आहे. खरंच आहे. पण त्याचं आहे की आईला विचार, हेमांगीला विचार, हेमांगी म्हणतो की तिला हेमांगीला विचार ती कधी फ्री आहे, तिला बोलव, त्याच्यानंतरच आपण पूजा करू. कारण हे आहे, कारण हे आईत आहे, हे उपजत आहे. आणि ते तिने म्हणजे जसं जसं ती काय म्हणतो आपण त्याला वय वाढत गेलं तसं तसं ते तिच्यात अधिक यायला लागलंय. म्हणजे त्याचं फिनिशिंग छान व्हायला लागलंय. सो आणि तेच माझ्यात यावं अशी माझी खूप देवाचरणी इच्छा आहे आणि ते होतच आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगला गुण बोललीस तू. नाईस. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय? सेम सेम. तुझ्या दृष्टीने आम्ही उत्तम पालक आहोत का? जसं तू आमच्यासाठी उत्तम मुलगी झालीस तसे आम्ही तुझ्यासाठी उत्तम पालक किंवा ह्याच्यापेक्षा उत्तम होऊ शकलो असतो का? मला असं वाटतं माझ्यासाठी काय म्हणू आपण त्याला आदर्श जो असतो, जे मी आधीच इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की माझ्या आईबाबांनी एक नवरा बायको म्हणून सुद्धा आणि एक पालक म्हणून इतका आदर्श वरती नेऊन ठेवलाय की आता त्या आदर्शापर्यंत मला सुद्धा पोहोचायचंय. आणि ही माझी धडपड असणार आहे. आणि दुसरं म्हणजे नवरा बायको म्हणून सुद्धा कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला माझ्यामध्ये, मेहुलमध्ये, तर मी नेहमी माझ्या बॅक ऑफ द माइंड हाच विचार असतो किंवा हेच मी विचार करत असते किंवा ह्याच मेमरीज असतात की आईबाबांना मी सिमिलर सिच्युएशनमध्ये बघितलंय का आणि त्यांनी कसं टॅकल केलं. सो हे माझ्या बॅक ऑफ द माइंड आहे. सो यू ऑल आर ॲक्च्युली बेस्ट. नाही, तुम्हाला चॉईसच नाही आहे तुझ्यासाठी. नाही, मला तुमच्यासाठी चॉईसच नको आहे. अच्छा अच्छा. हां, म्हणजे देवाने येऊन सांगितलं की तुला एखादी गोष्ट जी अजिबात बदलायची नाही आहे आयुष्यात, बाकी सगळ्या गोष्टी थोड्याफार वरती खाली, पण आई बाबा मी अजिबात 7 जन्म मी आई बाबा बदलणार नाही. अरे वा. सी आय सेट आणि जेन्युअनली 7 जन्म मी आई बाबा बदलणार नाही. कारण इतके सुंदर आदर्श मला असं वाटतं खूप कमी पोरांना मिळतात, मुलांना मिळतात आणि ते मला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि आता मोस्ट वेलकम. आपण शेवटाकडे आलेलो आहोत इंटरव्ह्यूचा आणि ह्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होते.
मला म्हणजे मी आईला आता कसं काही ओकेजन असलं किंवा काही असलं की आईला काहीतरी दागिना दिला जातो. एक साडी घ्यायला गेलो तर आईला साडी दिली जाते किंवा कपडे घ्यायला गेलो तर आई म्हणते मला हा आवडला, मग ते दिलं जातं. बाबांना नेमकं काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो प्रत्येक वेळेला. आणि म्हणून मी ह्या इंटरव्ह्यूसाठी खास बाबांसाठी एक खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ते बाबांना गेस करायचं आहे. अरे गिफ्ट म्हणजे मोठा सब्जेक्ट आहे तो, त्यात मी कसं सांगणार तुला? नाही पण नाही. ती काय देऊ शकते एक तुला? तू जरा अंदाज. विचार कर ना आणि सांग. मी कधीही हे बघ मी काहीतरी सांगेन हा, तर तू सांग ना. दुसरंच काहीतरी आणलं असेल नंतर, अरे नेक्स्ट पण मला कळेल ना की नेक्स्ट टाइम हा, मला काय काय हवं द्यायचंय. मग आता तुला समजेल, तिला समजेल ना की तुझी एक अजून रॅन्डम गेस करा, 3 गेसेस. काहीतरी सांग ना, तुला काय वाटतं तिने काय आणलं असेल? मी काय माहिती ती काय देणार, परफ्यूमची बॉटल. अच्छा, दुसरं. नाही अरे तू म्हणजे 2 1 2 3 अशा लिस्ट हा म्हणजे 3 गेस तुला 3 ना, guess. तर मग तू 3 सांग ऑप्शन. मग अशा साईडची हा असे चालेल, Going असे up or going गोइंग अप गोइंग अप. अप चालेल ना, बिंदास. ही इज डाउटिंग मी. गोइंग अप की महागडं. बाबा मी तुम्हाला महागडंच गिफ्ट आणलंय. मग ते आयफोन असेल. तुम्ही कसं गेस केलं? अरे मग आता महागडं म्हणजे तेवढं बाबा मग म्हणून ते गोईंग अप विचारलं, ते लास्टला तो लास्टला तोच आहे. बाबा 4 वर्ष झाले मला सांगतायत मला मला आयफोन iPhone हवाय, घ्यायचा मला आयफोन हवाय. पण ते असंच घ्यायचा आहे होतं. घ्यायचा आहे असं आता तो म्हणजे. घेऊन मी वापरणार आहे की नाही मला माहित नाही. नाही पण एक त्यांची सुप्त इच्छा होती की त्यांना आयफोन हवा होता हातात. आणि तो हातात मी हवा होता म्हणण्यापेक्षा तुझ्याकडनं हवा होता. हा, तेच. हा, हे महत्वाचं. आणि मला 4 वर्ष त्यांना द्यायचं होतं पण काहीतरी असं व्हायचं की तेवढे पैसे जमायचे नाहीत. आणि मी ह्यावेळेला त्याच्यामुळे एक डोक्यात ठेवलं होतं, 2 आपण जेव्हा व्हिएतनामला गेलो होतो तेव्हाच की अभिज्ञा एक रिकरिंग डिपॉझिट करायचं बघितलं. आणि त्याच्यातनं तेवढ्यासाठी पैसे बाजूला काढायचे. पण मी ते काढलेत. म्हणजे Very, very good. चालेल. वाव. खूपच Thank you भारी very होतं. आय वॉन्टेड दिस टू बी ऐतिहासिक. वा वा. म्हणजे माझी इच्छा होती की आता एकच Enjoy. आपला अरे ओपन करा ना ओपन करा. एन्जॉय. की आपला इंटरव्ह्यू होणारच आहे तर मग आता आपण बापरे, हे खूपच आहे पॅक. त्याच्यावर बघा काय लिहिलंय ते आधी बाबा बॅगवर. काय लिहिलंय? त्या प्रेक्षकांना वाचून दाखव. थँक यू for everything. एव्हरीथिंग. ओ व्हेरी गुड. आम्ही उघडू का? हा तूच उघड म्हणजे. ते मेहुल हे एक्स्ट्रा मेहुलचं आहे. मी ते गिफ्ट रॅप सुद्धा केलेलं आहे कारण ते इंटरव्ह्यू मध्ये तू नुसता बॉक्स देशील ते चांगलं दिसणार नाही, त्याच्यामुळे मी गिफ्ट रॅप केले. अरे वा, व्हेरी गुड, मस्त. म्हणजे तू एवढी सिरियसली घेतलं का? प्रश्नच मी विचार- नाही. अरे अरे तुम्ही आता बोललात तर मग का नाही. गुड गुड. बाबा थँक्यू फॉर Yes, एव्हरीथिंग. yes. आणि म्हणून आयफोन तुमच्यासाठी. बाबा छान. आवडलं तुला आई? हो, मस्त. Thoughtful? एकदमच एकदम भारी. आता एक हा यावेळेस चांगलंच बोलावं हा पण पण हा बोला. तुझा 6 आमचा- वर्ष पूर्वीचा फोन अजूनही मी वापरतोय. ह्याच्यातनं कट कर. चालेल पण हे ओरिजिनल हे भाव्यांचा भाव्यांचा हा. पण नाही मला नाही, good. मला डोक्यात होतं की ऍक्च्युली मी तुला सांगतो आता, आयफोन घेणं हे काही माझ्यासाठी अशक्य कधी नव्हतं. हो. एक्झॅक्टली समजलं. तर सगळ्यांचं बघून आपल्याला इच्छा होते. iPhone घ्यावा का? हवा का म्हणजे खरोखर आपला तर तो आणि त्यातले दिला सगळे तर- ऍप्लिकेशन म्हणजे सर्व वापरले जातील नाही मिळालं जातील. तर म्हणजे तो वापरायचं तर काय, तर कोणीतरी दिला तर वापरायचं वापरा. हा, हे डोक्यात होतं. असं. त्याच्यामुळे ते मग कोण देणार जर Yes. तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? तसं मी iPhone हक्काने तुमच्याकडे मागू तुझ्या शकते. नाही तुझ्या पेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा मी आणखीन कोणाकडे मागणार, मागणार, कोणाकडे आपण correct. मित्राकडे वगैरे iPhone एवढा मागतो का? हक्काने Correct, थोडं correct. कोणाकडे मागणार दुसऱ्या? म्हणून Correct. आणि तुझ्याशिवाय म्हणून ते दुसऱ्या आपलं कोणाकडे? आलं की, हा, मला आयफोन पाहिजे. पण आता आयफोन आलेला आहे तुमच्याकडे. येस. आणि आता वापरणार. आयफोन पण तो आता आता पुढच्या त्याला वेळेला शिकवायला लागेल. कसा वापरायचा? पण ते शिकतील. ती पण तशी ते स्वतः पण शिकले ते हो, असतं ते. हो.
होईल तर प्रत्येका तू कसं पहिल्यांदा नोकिया शिकत होतीस नोकिया नाही सॅमसंग ती अजूनही शिकलेली नाहीये. तसं ते नाही हे बघ गरजे पुरेसं मला येतं सगळं तुमच्या टेक्नॉलॉजिकली चॅलेंज हेमांगी भावे. हो चालेल असं म्हटलं तरी चालेल. नाही करते मी पण असं ह्यांच्यासारखं त्याच्यामध्ये कायमचं इंटरेस्ट नाही नाही आहे बिलकुलच नाही आहे मला त्याच्यात काहीच गुड. सो थँक्यू व्हेरी मच. युअर वेलकम. वा अशा रीतीने अत्यंत सुंदर इंटरव्ह्यू झालेला आहे आणि त्याचा शेवट सर्वोत्तम झाला. बाबांना थँक्यू व्हेरी iPhone मच मिळाला. राजश्री मराठी. बाबांना आयफोन मिळाला. कारण तुमच्यामुळे खरं तर मला ही संधी मिळाली. माझी ही खूप इच्छा होती की आमचा इंटरव्ह्यू एखादा डॉक्युमेंट व्हावा, कारण इंटरनेट ही अशी गोष्ट असते जिकडे गोष्टी कायमच्या राहतात आणि ही एक आठवण मला कायमची ठेवायची होती आणि ती खूप छान त्याचा काय म्हणू आपण त्याला कन्क्लुजन खूप छान झालेला आहे. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच राजश्री मराठी. आय होप तुम्ही इंटरव्ह्यू एन्जॉय केला असेल, पण तुम्ही नसेल केला तरी आम्ही खूप केला. हो थँक्यू. थँक्यू. थँक्यू.